जीवन आणि मरणाबद्दल अनेकांनी पुष्कळ काही म्हटले आहे. परंतु येशू ख्रिस्ताच्या एका महान सेवकाने म्हटले आहे की मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. काय आम्ही अशा प्रकारे जीवन आणि मरणाबद्दल म्हणू शकतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगणे या शब्दाला व्यापक अर्थ आहे, परंतु आम्ही मात्र जगणे या शब्दाला अतिशय किरकोळ असा अर्थ देतो. जसे असेल तसे जगणे, जास्त काही आशा किंवा इच्छा न बाळगणे, खूप मोठी मोठी स्वप्न घेऊन जगणे, आनंदाने जगणे, दुःखाने जगणे, आणि काही जण तर या जगण्याला पूर्णपणे मारून टाकण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच स्वतःचे जीवन स्वतःच संपवितात. प्रियांनो, जीवन जगणे याचा कोणता अर्थ घेऊन आपण जीवन जगत आहात? आज आपण पौलाच्या जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो या जगण्याबद्दल काय म्हणतो ते आपण पाहू आणि त्याद्वारे आमच्या जीवनासाठी उत्तम मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करूया. आपण तयार आहात ना यासाठी? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही फिलिप्पियरास पत्र ह्याचे अध्ययन करीत आहोत आणि पहिल्या अध्यायाची 20 वचने आम्ही संपवलेली आहे. आपल्याला आठवतच असेल की या अध्यायात ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान देण्यात आले आहे आणि आपल्या लक्षात येईल की पॉल प्रत्येक अध्यायाचा सारांश एका वचनात सांगतो आणि पुढे जे वचन आपण वाचणार आहोत ते या अध्यायाचा सारांश आहे. पॉल स्वतःच्या जगण्याने व मरण्याने ख्रिस्ताचा महिमा व्हावा अशी आशा धरतो व अपेक्षाही करतो. 21व्या वचनात तो म्हणतो, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. श्रोत्यांनो, हे ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान आहे. डॉक्टर विल्यम पेंटिगिल असे म्हणत की लाभ म्हणजे तीच गोष्ट अधिक असणे. जर जगणे ख्रिस्ताकरिता आहे तर मरणे म्हणजे अधिक ख्रिस्त आहे. मला वाटतं की पौलाचे ख्रिस्ताशी समरूप होणे या पत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले आहे आणि हे अत्यंत अर्थपूर्ण व सुंदर वचन त्यापैकी एक आहे. ख्रिस्त व जीवन त्याच्याकरिता समरूप झाले आहे. जगणे म्हणजे खाणे पिणे व फावल्या वेळात देवाची सेवा करणे असे नाही, तर जगणे निव्वळ ख्रिस्ताकरिता आहे. खाणे व पिणे या गोष्टी जगण्यासाठी अटळ आहेत, एवढेच त्याच्या जीवनात या गोष्टींना स्थान आहे. आणि ख्रिस्त म्हणजे जगणे याचा नक्की अर्थ काय असे कोणी विचारेल. मला अगदी प्रखरतेने वाटतं की जगणे हे ख्रिस्त म्हणजे ख्रिस्ताशी पूर्णपणे समरूप होणे आहे. म्हणजे ख्रिस्ताची शिकवण आपल्या वर्तनात उतरवणे आहे. देवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण अंतकरणाने व संपूर्ण शक्तीने प्रीती करणे आहे. जगणे हे ख्रिस्त म्हणजे जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे आहे. जगणे हे ख्रिस्त म्हणजे देवाच्या इच्छेनुसार चालणे आहे. प्रभू येशू योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय आणि 34व्या वचनात आपल्या शिष्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे. देवाची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण करण्याची ही टोकाची तयारी म्हणजे जगणे हे ख्रिस्त आहे. प्रभू येशूने त्या इच्छेखातर अत्यंत टोकाची नम्रता स्वीकारली व त्याने स्वतःला रिक्त केले. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 7व्या आणि 8व्या वचनात आपण त्याच्याविषयी वाचतो की तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. जगणे हे ख्रिस्त
म्हणजे देवाच्या समोर असे ख्रिस्तासारखे आणि ख्रिस्त इतके नम्र होणे आहे. प्रभू येशूने त्याला अनुसरण्यास उत्सुक असणाऱ्यांना मत्ते कृष्णवर्तमान 16 अध्याय आणि 24 वचनात सांगितले. मत्ते कृष्णवर्तमान 16 अध्याय आणि 24 वचन. जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे. जगणे हे ख्रिस्त म्हणजे सुवार्तेकरिता जगाच्या द्वेषाचा, दुःख सहनाचा, संकटांचा वधस्तंभ घेऊन चालले आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या हुकुमशाहीला विरोध करणाऱ्या एका पाळकाने डिट्रिच बॉनहॉफरने त्याच्या कॉस्ट ऑफ डिसायपलशिप या पुस्तकात म्हटले, जेव्हा ख्रिस्त कोणाला पाचारण करतो तेव्हा त्याने येऊन आपला प्राण अर्पण करावा यासाठी तो बोलावितो. जगणे हे ख्रिस्त म्हणजे ख्रिस्तासाठी सर्वस्व अर्पण करणे आहे. काहीही स्वतःसाठी राखून न ठेवणे होय. ख्रिस्त केंद्रित व ख्रिस्तमय जीवन जगणे आहे. हेनरी मार्टिन, ज्यांनी नवीन कराराचे पर्शियन व अरबी भाषेत भाषांतर केले, त्यांनी आपली प्रियसी लिडिया हिचा ख्रिस्ताकरिता त्याग केला. आपल्या आप्त स्वकीय प्रियजनांपासून हजारो मैल दूर असे एकाकी जीवन कंठले. अल्बर्ट ख्वाईट्झर, हडसन टेलर, डेव्हिड लिव्हिंगस्टन, पंडिता रमाबाई अशी कितीतरी नावे आम्हाला सांगता येतील. हे सर्व ख्रिस्त केंद्रित जीवन जगले. अत्यंत प्रतिकूल हवामान व परिस्थितीमध्ये डेव्हिड ब्रेनर्डने देवाची सेवा शेवटपर्यंत केली आणि ती सेवा करीत असताना स्वतःच्या झिजत चाललेल्या बाह्यरूपाकडे त्याने लक्ष पुरवले नाही. मला वाटतं डेव्हिड ब्रेनर्डने पौलासारखे म्हटले असावे की यास्तव आम्ही धैर्य सोडत नाही. आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्प संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य वस्तूंकडे नाही तर अदृश्य वस्तूंकडे लक्ष लावतो, कारण दृश्य वस्तू क्षणिक आहेत पण अदृश्य वस्तू अनंतकालिक आहेत. श्रोत्यानो, जगणे हे ख्रिस्त आहे म्हणजे अशा प्रकारे पूर्णपणे ख्रिस्तमय जीवन जगणे आहे. आणि तुम्हाला व मला ही गोष्ट अशक्य नाही, कारण पौलाला ती गोष्ट शक्य झाली आणि त्याला अनुसरताना आम्हालाही काही प्रमाणात शक्य होईल. पौलाला अनुसरण्याचे ध्येय आम्ही बाळगले व तशी प्रार्थना करून आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनात चाललो तर आम्हालाही असेच ख्रिस्तमय जीवन जगता येईल. जगणे हे ख्रिस्त हे असे सर्व असले तरी ख्रिस्तामध्ये आम्हाला प्राप्त झालेले सर्व आध्यात्मिक आशीर्वाद उपभोगणेही आहे. देवाची पवित्र व अत्यंत मधुर समक्षता अनुभवणे आहे. देवाच्या सन्निध चालणे आहे. देवाच्या आशीर्वादाचे वाहक बनणे आहे आणि देवाच्या पवित्र आत्म्याचे वाहक बनणे आहे. देवाच्या हातातले प्रभावी साधन होणे आहे आणि देवाच्या अमर्याद कृपेचा क्षणोक्षणी अनुभव घेणे आहे. जगणे हे ख्रिस्त म्हणजे हे सर्व आहे. आता आपण पुढच्या वचनांवर विचार करूया. पौलाने ख्रिस्ताला शक्य तितके अनुसरले एवढेच नाही, तर त्याने ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या देवाच्या कृपेचा व आशीर्वादांचाही विपुल अनुभव घेतला. त्याने लिहिलेल्या पत्रांमधून त्याचे अत्यंत समृद्ध असे ख्रिस्ती जीवन प्रकट होते. ख्रिस्त आमच्या जीवनाची वास्तवता होऊ शकतो. आमच्या जीवनाचा तो मध्यबिंदू, केंद्रस्थान होतो. आमचे संपूर्ण वर्तन, विचार जेव्हा त्याच्याच भोवती फिरत राहतात, त्याला अनुसरण्यात जेव्हा आम्हाला परम आनंद होतो, तेव्हाच आम्ही पौलासारखे म्हणू शकतो की जगणे हे मला ख्रिस्त आहे. पौल जसा ख्रिस्ताशी एकरूप झाला होता, तसे आम्हीही ख्रिस्ताशी एकरूप व्हावे अशी देवाची, ख्रिस्ताची आमच्याविषयी इच्छा आहे. प्रभू येशूने त्याच्या आमच्यासाठी केलेल्या महायाजकीय प्रार्थनेत देवाजवळ काय विनंती केली ते योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय आणि 21 वचनात आम्हाला वाचायला मिळते. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 21 वचन. हे बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसेच त्यांनीही आम्हामध्ये एक व्हावे, यासाठी की तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा. श्रोत्यानो, आम्ही ख्रिस्ताशी अशा प्रकारे एकरूप व्हावे अशी देवाची इच्छा आहे, कारण असे झाल्यानेच जग ख्रिस्ताविषयी विश्वास धरते. जर आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचे प्रतिबिंब कोठेही दिसत नसेल, तर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेण्यात काहीच अर्थ नाही. तो तर निव्वळ फोंदूपणा आहे. आजकाल ही गोष्ट लोकप्रिय नाही.
लोक ख्रिस्ताला स्वतःचे समर्पण करण्याविषयी, त्याची सेवा करण्याविषयी, अमुक तमुक गोष्टी करण्याविषयी बोलतात. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याशी सहभागिता करणे, जेणेकरून आमचा आनंद परिपूर्ण होईल आणि ख्रिस्त केंद्रित जीवन जगण्यानेच आमची साक्ष अधिक प्रभावशाली बनेल. समस्या ही आहे की लोकांना ध्येय प्राप्ती हवी आहे, परंतु त्या ध्येयाकरिता प्रयत्न करायला नकोत. आणि हे प्रयत्न म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताशी सहभागिता करणे. बाकीच्या सर्व गोष्टी त्याच्याशी केलेल्या सहभागितेचे प्रतिफळ आहे. पॉल म्हणतो, मला जगणे हे ख्रिस्त व मरणे हे लाभ आहे. पॉलावर जी कटू टीका करण्यात येत होती, तिच्यामुळे पॉल कधीच का अस्वस्थ झाला नाही, याचे कारण आम्हाला येथेच सापडते. जी व्यक्ती ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आहे, तिला तुम्ही कधी दुखवू शकत नाही. अशा माणसाला कोणी काहीच इजा करू शकत नाही. म्हणजे त्याला जरी शारीरिकरित्या छळले, तरी त्याच्या विश्वासावर त्याचा परिणाम होणार नाही. कारण असा छळ आपल्या ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे, असा त्याचा विश्वास असतो. ख्रिस्ताच्या दुःख सहनाचे आपण वाटेकरी आहोत, असे समजून तो त्या दुःखातही देवाला गौरव देतो. पॉल असेही म्हणतो की मरणे त्याला लाभ आहे. याचा अर्थ अगदी सोपा आहे श्रोतांनो. तो असा की लौकिक जीवनात त्याने ख्रिस्ताचा जेवढा अनुभव घेतला, जेवढा त्याचा सहवास उपभोगला, त्यापेक्षा कितीतरी अधिक सहवास मरणानंतर त्याला मिळणार आहे. तसा त्याचा अढळ विश्वास आहे, म्हणून त्याच्याकरिता मरणे हे लाभ होते. तुम्ही कदाचित पिढ्यानपिढ्यापासून ख्रिस्ती असाल. तुमचे आजोबा, चुलते किंवा जवळचे कोणी नातेवाईक पाळक असणार किंवा असतीलही, परंतु तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर ख्रिस्ताच्याच जवळ तुम्ही जाल अशी पक्की खात्री आहे काय? मी अनेक नामधारी ख्रिस्ती लोकांना हा प्रश्न विचारते. त्यांचे उत्तर अगदी ठोक ठरलेले असते. हो तर, आम्ही अनेक पिढ्यांपासून ख्रिस्ती आहोत. आम्ही ख्रिस्ताकडे जाणार नाहीत तर काय नरकात जाऊ? त्यांना माझ्या परखड प्रश्नाचा राग येतो. परंतु मला स्पष्ट सांगू द्या की पिढ्यानपिढ्यांचे ख्रिस्ती असणे हा स्वर्गात जाण्याचा परवाना नाही. आणि कोणी जवळचे नातेवाईक देवभिरू व पाळक असले तरी त्यांचा वशिला देवासमोर चालत नाही. देवासमोर फक्त एकच वकिली चालते, ती आहे ख्रिस्ताची वकिली. त्याने तुमचे वकीलपत्र घ्यावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याने तुमच्यासाठी कल्वरीच्या वधस्तंभावर आपले निर्दोष व पवित्र रक्त सांडवले, त्यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. स्वतःची पाप कबुली देऊन पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ यायला हवे, तरच तो तुमचे वकीलपत्र स्वीकारेल. प्रभू पित्याजवळ तुमची मध्यस्थी करेल व तुम्हाला देवाचा पुत्र किंवा देवाची कन्या होण्याचा अधिकार देईल. आणि तेव्हा श्रोत्यानो, तुमची मनोमन खात्री होईल की कोणत्याही क्षणी तुम्हाला मृत्यू आला तरी तुम्ही ख्रिस्ताकडे, आपल्या अद्भुत तारकाकडे जाल व त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी व्हाल. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी पर्वत कुहरी. देह विभो
हा माझा देह विभो, हा माझा कोठेही मग स्वर्गच जीवा, तव सहवास घळावा. प्रभु रे क्षणभर विरह नसावा, तव सहवास घळावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. हृदया. आता 22वं वचन पहा, तो काय म्हणतो? पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. पौलाला एकीकडे जिवंत राहून ख्रिस्ताची सेवा करायची आहे आणि एकीकडे ख्रिस्ताच्या मधुर सहभागितेमध्ये स्वर्गीय स्थानी असण्याची ही ओढ आहे. दोन्हींचे आकर्षण एकसारखेच जबरदस्त आहे, म्हणून त्यातील कोणते निवडावे हे त्याला सांगता येत नाही. त्याला तो देहात किती दिवस असणार आहे हे सांगता येत नाही. जसे तुम्हाला व मलाही आपली आयुष्य मर्यादा, आपले भविष्य सांगता येत नाही. पुढे तो 23 आणि 24 वचनांमध्ये काय म्हणतो पहा, मी ह्या दोहो संबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरिता अधिक गरजेचे आहे. पौलाची मनस्थिती द्विधा आहे. त्याला ख्रिस्ताजवळ असायला हवे, जे फारच चांगले आहे, आणि फिलिप्पेकरांना म्हणजे विश्वासणाऱ्यांना त्याची गरज असल्याने त्यांच्याजवळ राहावे असेही त्याला वाटते. कधीकधी देवाच्या सेवकाने जगात आणखी काळ राहून त्याची सेवा करावी अशी देवाची इच्छा असते. अशा वेळेस उतावळेपणाने ख्रिस्ताकडे जाण्याची त्याने इच्छा करू नये, किंवा त्याच्याविषयी इतरांनी तशी इच्छा करू नये, तर त्याविषयी परमेश्वरालाच निर्णय घेऊ द्यावा. यावरून मला एक घटना आठवते. एका मंडळीला एकदा एका उपदेशकाने प्रश्न विचारला, तुमच्यापैकी किती जणांना स्वर्गात जायला हवे आहे? यावर मंडळीतल्या एका लहान मुलाला सोडून सर्वांनी हात वर केले. मग त्या उपदेशकाने त्या मुलाला विचारले, काय तुला स्वर्गात जावेसे वाटत नाही? यावर तो लहान मुलगा उत्तरला, होय तर, मला स्वर्गात जायचे आहे, परंतु मला वाटले की आज स्वर्गात जाण्यासाठी तुमच्याजवळ पुरेसे लोक आहेत. कोणाला स्वर्गात ख्रिस्ताकडे जावेसे वाटणार नाही? पण आज ती वेळ नाही. कधीकधी असेही होतं की या जगाविषयी अतिशय घृणा वाटून आम्हाला ख्रिस्ताकडे जावे असे प्रकर्षाने वाटते, व आमच्यापैकी अनेक जण तशी प्रार्थनाही करतात. परंतु परमेश्वर तशी प्रार्थना ऐकत नाही, कारण त्याची आमच्याकरिता काही विशेष योजना असते. तुम्हाला आठवतच असेल की बाल दैवताच्या 450 भविष्यवाद्यांची भविष्यवाणी खोटी आहे हे सिद्ध केल्यानंतर एलिया संदेष्टा इतका थकून गेला होता आणि त्यात इजबेलाने ठार करण्याची धमकी दिली होती. अशा वेळेस अत्यंत निराश होऊन एलियाने मरणाची इच्छा केली, परंतु परमेश्वराने ती ऐकली नाही, कारण एलियाद्वारे त्याला अजून काही घडवायचे होते, आणि मुख्य म्हणजे एलियाला मरणाचा अनुभव यावा ही देवाची योजना नव्हतीच. एलियाला मोठ्या गौरवाने स्वर्गामध्ये घेण्यात आले. तात्पर्य हे श्रोत्यानो, की आम्हाला कितीही ख्रिस्ताजवळ असण्याची तीव्र ओढ असली तरी आम्ही हा निर्णय देवाच्या हाती सोपून द्यायला हवा. पॉल या ठिकाणी हेच आम्हाला सांगत आहे की त्याला जरी खूप तीव्रतेने ख्रिस्ताजवळ असावे असे वाटत असले तरी फिलिप्पेकरांना आपली गरज आहे हे तो जाणून होता, व तो निर्णय त्याने सर्वस्वी देवावर सोपविला होता. आता 25 आणि 26 वचनांमध्ये पॉल लिहितो, मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी
की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हाला अधिक कारण व्हावे. पॉल व्यवहारी आहे. त्याला अजून कार्य करायचे आहे. फिलिप्पेकरांना त्याच्या सेवेची गरज आहे. तुरुंगातून सुटून त्यांच्याजवळ परत जाण्याची पौलाची इच्छा आहे. जे लोक श्रोत्यानो प्रभूने लवकर यावे असे म्हणतात त्यांनी सेवेत मग्न व्हायला पाहिजे. कारण देवाची सेवा हे एकच काम असे आहे की त्याची नोंद होणार आहे किंवा त्याविषयी पारितोषिक दिल्या जाणार आहे. येथेच तुम्हाला व मला आमची भूमिका निभावायची आहे. शेवटपर्यंत देवाची सेवा करण्याची माझी तरी इच्छा आहे. पौलाच्या या सेवाशील स्वभावाचे मला फार कौतुक वाटते. त्याने आयुष्यभर खडतर प्रवास केला. नैसर्गिक व मानव निर्मित संकटांना तोंड दिले. ठिकठिकाणी विश्वासणाऱ्यांच्या मंडळ्या स्थापन केल्या. मंडळ्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाकरिता मोठमोठी पत्रे लिहिली. फार कटू अनुभव पचवले. पण एवढे करूनही तो थकला नाही किंवा निराश होऊन म्हणाला नाही, देवा बस आता पुरे. मी तुझी पुष्कळ सेवा केली. आता मी थकलो आहे. आता मला तू आरामासाठी घरी बोलाव. उलट श्रोत्यानो, तुरुंगातून सुटून फिलिप्पेकरांच्या सेवेकरिता त्यांच्याकडे परतण्याची त्याची इच्छा आहे. मरण हे लाभ आहे हे माहीत असूनही त्याने स्वतःच्या स्वार्थापुढे इतरांच्या गरजेला महत्त्व दिले. आणि श्रोत्यानो, या मोठ्या पर्वतासारखे व्यक्तिमत्व असलेल्या प्रेषित पौलासमोर तुम्ही व मी किती ठेंगणे आहोत. आम्ही देवाची काडी इतकी जरी सेवा केली तरी बेडकाप्रमाणे फुगून जातो. आमच्यामध्ये गर्व व बढाईचा शिरकाव होतो व सेवेमध्ये काही अडचण निर्माण झाली की मरून जाण्याची आम्ही इच्छा बाळगतो. जॉन वेस्ली, जे प्रभूचे महान सेवक होऊन गेलेत, त्यांनी प्रभू येशूची अहोरात्र सेवा केली. हजारो मैल प्रवास केला. 400 पुस्तके लिहिली आणि वयाच्या 85व्या वर्षी आपल्याला 5 वाजताच्या आधी प्रार्थनेसाठी उठता येत नाही याची त्यांना खंत वाटत होती. श्रोत्यानो, आयुष्याच्या शेवटापर्यंत पॉल व जॉन वेस्लीप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करीत राहण्यात आमच्या जीवनाचे सार्थक आहे. पहिल्या अध्यायाच्या 27व्या वचनात पॉल पुढे म्हणतो, सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एक जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. या आधीच आपण याविषयी विचार केला आहे. जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, देवाचे पुत्र व कन्या म्हणून घेतो, तर आमचे वर्तन त्या पदाला शोभेसे असायला हवे. आमच्या वर्तनाकडे बोट दाखवून ख्रिस्ताला नावे ठेवण्याची संधी आम्ही कोणाला मिळू देऊ नये. आमचे बोलणे व आमचे चालणे ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे असायला हवे, जेणेकरून ख्रिस्ताचा व देवाचा गौरव होईल व आमच्याकडे पाहून लोक आमच्या स्वर्गीय पित्याची स्तुती करतील. पॉल पुढे लिहितो की त्यांनी एका जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहावे. सुवार्तेकरिता देवाच्या लोकांनी एकत्र एकजुटीने राहायला हवे. जर आज मंडळी जशी असायला पाहिजे तशी असती तर जगाने मंडळीचा संदेश ऐकला असता. परंतु मंडळीमध्ये पक्षभेद, कलह, फुटी, भांडणे, कोर्ट कचेऱ्या यांचे स्तोम इतके माजले आहे की सुवार्तेचा संदेश कोठल्या कोठे केव्हाच लोपून गेलेला आहे. पौलाने ह्या ठिकाणी लढत हा शब्द वापरला आहे आणि या शब्दात प्रयत्न, वेदना ह्या अभिप्रेत आहेत. सुवार्तेच्या विश्वासाकरिता आम्हाला लढा द्यायचा आहे, कष्ट घ्यायचे आहेत किंवा वेदना पेलायच्या आहेत. आता 28 आणि 29 ही वचने वाचूया. तो म्हणतो, आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही. हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. श्रोत्यांनो, जर ख्रिस्ताच्या नावाकरिता कोणी तुमचा छळ करीत असेल तर ते त्यांच्या नाशाचे चिन्ह आहे, परंतु विश्वासणाऱ्याकरिता ते तारणाचे चिन्ह आहे. प्रभू येशूने आम्हाला पाचारण केले ते सुख व ऐश्वर्य भोगण्यासाठी नाही, तर त्याची सेवा, सुवार्तेची सेवा करण्यासाठी पाचारण केले आहे. आणि देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवीत असताना त्याचाही छळ करण्यात आला व जे त्याला अनुसरतात त्यांचाही छळ होईल असे त्याने आपल्या शिष्यांना सांगितले. ख्रिस्ताकरिता व सुवार्तेकरिता छळ सहन करणे
हे एक महान पाचारण आहे. प्रेषित पेत्र याविषयी त्याच्या पहिल्या पत्रात काय म्हणतो ते आपण वाचूया. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 19 ते 21 वचने. कोणी ईश्वर चिंतन करून अन्यायाने आलेली दुःख सोशितो तर हा चांगुलपणा आहे. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्या तुम्ही शांतीने सोशिल्यास त्यात काय मोठी कीर्ती. चांगले करत असूनही दुःख भोगणे व ते शांतीने सोसणे हे देवाला योग्य असे वाटेल, याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेविला आहे. श्रोत्यानो, पौलाने फिलिप्पीकरांना लिहिले की ख्रिस्ताच्या वतीने देवाकरिता दुःख सोसावे असा अनुग्रह त्यांच्यावर करण्यात आला आहे. म्हणजे ख्रिस्ताकरिता दुःख सोसणे हे केवळ पाचारणच नाही, तर तो देवाचा अनुग्रह म्हणजे देवाची कृपा आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. पौलाच्या म्हणण्याप्रमाणे कित्येकजण हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. आजचा प्रश्न. पौल म्हणतो, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे टिंब 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 आहे. ए. हा लाभ. बी. हे दुःख. सी. हा तोटा. डी. हे शाप. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, पौलाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. त्याचे जगणे ख्रिस्तासाठी होते आणि मरण देखील ख्रिस्तामधील लाभ असे त्याने मानले. होय, जगण्याचा खरा अर्थ हाच आहे की आपल्या निर्माणकर्त्यासाठी जगणे, प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्ताला पाहणे, ख्रिस्त केंद्रित जीवन जगणे. प्रियांनो, आज आम्ही कोणासाठी जगत आहोत आणि आमचे मरणही कोणासाठी आहे? काय आम्ही देवाच्या इच्छेने चालतो? काय आमचे जीवन ख्रिस्त केंद्रित आहे? आपण यावर विचार कराल काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आम्हाला बोध केलेला आहेस, तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस, की आमच्या जीवनामध्ये जी उणीव आहे ती आमच्या समोर तू ठेवलेली आहेस. आमचं जीवन हे ख्रिस्त केंद्रित असावं. होय प्रभूजी, ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाकडे पाहतो प्रभूजी, आम्हाला समजतं की आमचं जीवन हे ख्रिस्त केंद्रित नाही, तर आमचं जीवन हे जगाशी समरूप आहे. होय बापा, आणि म्हणूनच आज आम्ही तुझी लेकरं आहोत ही आठवण मनामध्ये ठेवून तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, आम्ही तुझा बोध स्वीकारतो आणि प्रभूजी आम्ही योग्य रीतीने वर्तन करण्यासाठी आम्ही सिद्ध होत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.